नमस्कार मंडळी, तुम्ही कधी विचार केलाय का की 1000 वर्षापूर्वी आपल्या या भारत देशाला नेमकं कोणत्या नावाने संबोधलं जात होतं? सध्या आपण अभिमानाने इंडिया, भारत किंवा हिंदुस्थान असे म्हणतो, पण आपल्या या भूमीला इतिहासात अनेक सुंदर नावाने संबोधलं गेलं आहे. आपल्या भारताचं सर्वात जुनं नाव होतं आर्यवर्त. हे नाव आर्य संस्कृतीमुळे मिळालं होतं, जी सिंधू नदीच्या परिसरात विकसित झाली होती. त्यानंतर आपल्या देशाला जम्बूद्वीप या नावाने देखील ओळखलं जाऊ लागले. प्राचीन भारतीय आणि बौद्ध ग्रंथांमध्ये जम्बूद्वीप नावाचा एक विशाल भूभाग होता, ज्याचा एक महत्वाचा भाग होता आपला भारत देश. जवळपास 1000 वर्षापूर्वी आपल्या देशाला प्रामुख्याने भारतवर्ष किंवा भरतखंड या नावाने ओळखलं जात होतं. भारत हे नाव पौराणिक राजा भरत याच्या नावावरून आलं, ज्याने या विशाल भूभागावरती आपलं राज्य केलं होतं. आणि या नावाचा उल्लेख आपल्या पुराणांमध्ये आणि महाभारतात सुद्धा आढळतो, जो या भूमीच्या एकात्मतेचं आणि समृद्धीचं प्रतीक होतं. त्याचबरोबर हिंदुस्थान हे नाव परदेशी आक्रमकांनी आपल्याला दिलं, जे सिंधू नदीच्या पलीकडील प्रदेशाला हिंद असे म्हणायचे. पुढे इंडिया हे नाव ग्रीक आणि रोमन लोकांनी इंडस या नदीवरून दिलं. पण या सगळ्या नावांमध्ये भारतवर्ष किंवा भरतखंड हे नाव आपल्या हजारो वर्षांपूर्वीच्या इतिहासाची आणि संस्कृतीची साक्ष देतं. आपल्या देशाला मिळालेल्या या विविध नावांबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं, कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि अशाच ऐतिहासिक माहितीसाठी आपल्या स्पीडी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.